श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरो निवानाशी आला नंदी ग्रामाशी जेथे भरतासी निवास वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा देवा तूच गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोही मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातास्मयोत्तमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा पंचक्रोशीतून आलेल्या सर्व वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा आजचा हनुमंतरायाचा जन्मदिवस आणि या हनुमंतरायाच्या जन्मदिवसानिमित्त मोजे एकुरका या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचं आयोजन करण्यात आलं. गावकऱ्यांच्या वतीने असणारा संपर्क झाला, यावं लागते म्हणले आणि आमचे गुरुवर्य गंगाधर मामाने सांगितलं बाबा पोरं या म्हणले या, कारण तुम्ही आले तर आम्हाला सोपं येईल म्हणले. मामांनी येण्याचं असणारं सांगितलं आणि इथं आल्याच्या नंतर सेवा करण्याची संधी भेटली. पवित्र असणाऱ्या दिवशी सेवा संधी भेटली महाराज. बघा बाकीच्याला 12च्या आधी भेटली आणि हनुमानचा नंबर म्हणले 12च्या नंतर. जन्म झाला ना म्हणले ज्या दिवशी हनुमंताचा पौर्णिमेला त्याच दिवशी नंबर. का हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासी आला नंदी ग्रामासी. तिथं भरताचा असणारा निवास आहे. हनुमंतरायाला बाणावरती विश्वास ठेवला. नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर भरत श्रीरामाचा भक्त भरत भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरत निर्मुक्त चराचर. आचार्य भक्तीचा होता भरत. का भरतामुळे असणार चराचर निर्मुक्त झालेलं होतं. एवढं भरताची भक्ती असणारी नंदीग्रामाच्या ठिकाणी होती आणि त्या भरताचं नंदीग्राम हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्यानंतर भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिनी भरते भक्ती वाढविली भरते पालाळली निज भक्ती. भरतानं भक्तीचा विस्तार केला. भरतानं भक्तीला असणार पानाडलं आणि भरतानं भक्तीचा वाढवा केला. केल्याच्या नंतर भरत भक्तीचा निज ठेवा गोड गोड भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावारी गम भरता. भरत असणारा भक्तीचा निज ठेवा होता. आपण ठेवा तिजोरीत ठेवतो पण भरतानं भक्तीचा ठेवा ठेवलेला होता आणि तो भरत असणारा भक्तीचा ओलावा होता. भक्तीला जर ओलावा कुठं भेटत असेल तर भरतापाशी होता आणि भक्तीला जर 4 खेड्यामध्ये जर दमले आणि इसावा घेण्याचं जर ठरवलं तर कुठं जायचं? भरताकडे जायचं. भरतापाशी असणारा भक्तीला विसावा होता. महाराज म्हणले बाबा जर भक्तीच्या गावाला जावं लागत असेल कोणी विनंती केली तुकोबारा म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हाला आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा या सुबटा. भक्तीच्या जर तुम्हाला वाटा विचारायच्या असतील अगोदर भरताच्या गावाला जावं लागल असं असणार बोलू लागले. सत्य सद्भाव गोड भरते साचार अनुभव भरते प्रगट राम राव सर्वत्र पाओ सर्वाशी
सर्वत्र सर्वांशी पाहणारा माझा भरत होता. सत्य सद्भाव भरताच्या ठिकाणी होता. भरताच्या जर भक्तीचा विचार केला, महाराज म्हणतात जे जे दिसे भूत आणि ते ते मानी भगवंत. भरताचा श्रेष्ठ विचार होता आणि म्हणून भरतात असणार प्रत्येक नगरामधला माणूस सज्जन दिसायचा. हे भरताच्या भक्तीचं वर्णन गावगाराय करू लागले. परते अपंगिनी भक्ती परते वाढविली विरक्ती परते पहिली निज शांती बुद्धे भोगी ती स्वानंद मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पैजाडी पायी तेने डोंगर सर्वही केला लवला ही चंदना. महाराज म्हणले बाबा भक्ताना भरताना असणारं भक्तीला जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर अपंग तत्व भक्तीला प्राप्त झालं. का? भरतानं एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, गावाच्या बाहेर भक्तीला जाताच येत नव्हतं. आणि गावामध्ये भरत ज्या वेळेस भक्ती करत होते, एकटे भरत आनंद घेत नव्हते. गावात शक्तीचा कार्यक्रम आहे, एकटं घ्याले का आनंद नाही. भूते भोगी ती स्वानंदे. स्वानंदानं असणार प्रत्येक नगरातलं राहणार भोगू लागलं. कशा प्रकारे? महाराज म्हणतात बाबा मलयांद्रीच्या ठाई असणार चंदनाचं एक झाड असतं आणि त्या चंदनापासून डोंगर किती सुगंध होतो असं असणार बोलू लागले. नाही आपण ते गेला नाही उपडोनी आणला अंग अंगवातावरून गेला तेने गिरी केला चंदना. महाराज सांगतात बाबा एक चंदनाचं झाड नाही आपण तेथे गेला. आपल्यालाही चंदनाचे झाड आपल्या परिसरामध्ये लागले. मोतीराम महाराजासारखे संत, मारुतराव महाराजासारखे संत चंदनाचं झाड असणार लागले. त्यांचा आवाज कानावरती आला आणि त्या आवाजानं सर्वस्व परिसर असणारा भक्तिमय केल्याच्या नंतर वनस्पतीचा बडिवा वंदन केला डोंगर वकतसे चौफेरा सुवास तोर आवरेना. महाराज म्हणतात बाबा एक वनस्पतीचा बळीवार संपूर्ण चंदनमय डोंगर केला. कोण केला? मोतीराम महाराजांनी केला. एकट्यानं असणार हा परिसर असणारा चंदनमय केला. आणि जिकडं जावावं त्या गावामध्ये रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रात्रंदिवस देवाचं चिंतन आहे. दरवाजे लावले, कोंडून जरी ठेवलं तर बाहेर आवाज येतो, श्वास दुर्वास मानत नाही. असं भक्तिमय नगर हनुमंतरायानं पाहिल्यानंतर माझ्याची हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत गोड गोड येणे काय नवे प्राप्त सभागे सत्त त्रिजगते. माझ्याच हृदयी भगवंत. प्रत्येक नगरामधलं म्हणून लागलं बाबा माझ्या हृदयामध्ये असणारा भगवंत आहे. आहे की नाही आपल्यापाशी? आहे ना. आपल्याला ओळखता आला का? नाही आला ना. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. पण भरताच्या नगरामधल्या लोकांनी ओळखलं होतं माझ्या हृदयामध्ये असणारा तो भगवंत आहे. मग त्या भगवंताला प्राप्त करण्याच्या नंतर मला काय प्राप्त होणार नाही? सर्वस्व सौभाग्य असणारा भरत भरलेला हनुमंतराय पाहू लागले. दृष्टी विजय समस्त रामरुमे देखे भरत दृश्य दृष्टा दर्शन देत सहज होत. राम रूप श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थ श्रीराम आपणा श्राव्य श्रावक श्रवण सोय चिदगना होऊन ठाके. मग भरताच्या नगरामधला विषय पाहत असताना हनुमंतराय पाहिले तर भरताचं आणि भक्तीचं असणारं मिलन झालेलं पाहिलं. आणि भरताच्या नगरामध्ये हनुमंतरायनं पाहिलं भरताच्या दृष्टीचा विषय राममय झालता. डोळ्यानं पाहायचंय ते राम, डोळ्यानं दिसतंय ते राम आणि जे दिसणार आहे ते राम. कानाचा विषय राम झाला. कोणी काही बोललं कानावरती राम. भांडण जरी लागलं तरी म्हणजे विठ्ठल विठ्ठल असणारं कानावर येत होतो. हनुमंतराय पाहू लागले. गाण घेता गवासा वासास वाय परेशा गोड वेगाता ग्राण समस्त चिदाकाश होऊन टाके. भरताच्या नगरामध्ये नाकाचा विषय राममय झालता. कारण जशी भरताची अंतर्वृत्ती होती त्याविषयी
गांभीर्यानं असणार, नाकात घेणारा श्वास राममय असणारा घेत होते, असं असणार पाहू लागले. तोच्या घेऊन जाईल स्पर्शाची गवत होई ते राम वर्गाची त्वचा स्पर्श स्पर्शनाची सहज समरसी श्रीरामा मग? रसना रातली आवडी घेता. घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशोदडी रसना ओसंडी रसाते. महाराजांनी सांगितलं बाबा त्वचेचा विषय राममय झालता. कोणाच्या? भरताच्या नगरामधला, ज्यानं हातामध्ये जर एखादी वस्तू धरली आणि ज्याच्या त्वचेचा विषय राम झालाय, ती वस्तू विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. कोणाची? मुक्ताबाईच्या. गौऱ्याचा असणारा विषय, हाताचा स्पर्श गौरीला झाला आणि जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या. असं भरताचं नगर पाहिलं आणि हनुमंतराय त्या ठिकाणी काय काय बोलू लागले. कर्मेंद्रिय चरिती बरं. सेविता श्रीरामची छाती गोड गोड. राजी कर्माची कर्मगती वाह. स्वेच्छावर ती निष्कामा. महाराज म्हणले बाबा कर्म इंद्रियाची असणारी अशीच गती झाली, कर्माची कर्मगती उडाली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय देवहान असणार सोडून दिलं आणि स्वइच्छेनं डोळ्याला सांगितलं पाय तवा पाहतय, कानाला सांगितलं ऐक तवा ऐकतय. पण भरताच्या नगराच्या इंद्रियाचे विषय झालता. स्वइच्छेनं ज्याला जे मनाव करायचे ते करू लागले. हनुमंतराय पाहू लागले. ऐसा भरतरामे कोणला तो देश श्रीराम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देखू लागला पूर्व नगरा या राम वृक्ष दोन्ही राम 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 रूप सकळ ध्रुम फलभंगमा विस्मित. एवढं माझ्या हनुमंतरायनं पाहिलं. संपूर्ण देहामध्ये असणारा राम कोंडलेला पाहिला. हे भरताचं नगर सांगितलं. या नगराच्या बाहेर जाऊ नका, आता सगळ्या वया येणार होता. या भरताच्या नगराचा विषय राममय झालता. हनुमंतराय म्हणजे मग मधलेच लोक राम राम म्हणायत का बाहेरचे वे? म्हणून हनुमंतरायनं बाहेर नजर मारली तर बाहेरून येणारा वाराही राम राम म्हणू लागला. हनुमंतराय पाहू लागले. दिशा दुम दुमती रामे प्रणे कोदली राम नामे. बरं. वायू गरजे राम नामे यो मरामे कोंदले. बरं. सत्संग धरा सदर बुद्धे वागविते निरंतर सांडून कठीण तो प्रकार मृद्वार वार स्वय झाली सत्संगती ओलावली. आती शांती धरेची आली गोड. एकात्मता विस्तारली वा. वर्तो लागली अविरुद्ध. अविरुद्ध वर्तणूक सुरू झाली. हनुमंतरायनं गावाच्या बाहेर फेरफटका मारला आणि भरताच्या गावाच्या बाहेरचा विषय चालू होता. का? गावाच्या बाहेरचं दाही दिशा राममय, वायू राममय, पक्ष फुलं वेली झाडं पानं दगड माती धोंडे काय म्हणू लागले? राममय म्हणू लागले. मग इथं असणार आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय संपले. आता पंचमहाभूताचा विषय सांगितला. देह आणला पाचाचा उष्णा. मग या पाचाचा देह उष्ण आणलाय. याच्यामध्ये पहिलं तत्व धरतीचं आहे. मग जमिनीचं पहिलं तत्व महाराजांनी 2 वया घेतल्या. शरीरामध्ये असणारा जमिनीचा भाग आहे ते असणार सुख स्वानंद असणार आपलं जडत्व असणार सोडून दिलं. हे शरीरातली सांगितली. आणि बाहेरची धरती आनंदानं गाईला वाघाला पोती ऐकणाराला झोपणाराला जमिनीने विरोध केला का? नाही केला. का? भरताच्या नगरामध्ये तुझा भाव नव्हता. ते हनुमंतरायानं पाहिलं. पाहिल्यानंतर सत्संगाती झाली जीवना गोड. विसरोनी अधोगमना. मग? ऐक्यव्रती सकळ जना अति स्वादन मधुरत्वे. महाराजांनी सांगितलं दुसरं माणसाच्या शरीरातलं पंचतत्व आहे पाणी. पाण्याला संताची संगत झाली आणि पाण्यानं असणारं चंचलत्व सोडून दिलं. पायापासून डोक्यापर्यंत पाणी शरीरामध्ये राहू लागलं. दुजाभाव पाण्यानं केला नाही. हे शरीराच्या मधलं पाणी. मग बाहेरचं पाणी कसं वागू लागलं? गाय देखो निसजन निववी देवोनी जीवना. मग व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. महाराज म्हणतात पाण्याला असणारी संताची संगत झाली आणि पाण्याला असणारी अधोगमन सोडून दिलं. दुजाभाव सोडून दिला. गाय पाणी पिण्यासाठी आली. गायीची तहान भागवली आणि त्याच गायीची हत्या करून वाघ पाणी पिण्यासाठी आला.
पाण्यानं दुजाभाव केला का नाही केला त्याची ताण भागवतो का संतांच्या संगतीमध्ये आला पाण्याचं असणारा भक्तीची संगत केली आणि पाण्याचं तीर्थ झालं झाल्याच्या नंतर तेजासी होता सत्संग दे गोड गोड आकर्षून दाहक शकते स्वयंप्रकाश सर्वभूती वा त्रिजगती माझी विचारे महाराजांना सांगितलं बाबा या तेजाला असणारी संतांची संगत झाली शरीरातलं तेज सांगितलंय ना बाहेरच्या तेजावर नंतर येऊन माणसाच्या शरीरामध्ये जठराग्नी आहे मग शरीरामध्ये जठराग्नी आहे खालेलं अन्न जठराग्नी असणारा भस्म करतो आपलं पोट भरतं मग हात जठराग्नी जर तापला तर माणूस जळायला पाहिजे जळतो का नाही जळत शरीरातल्या असणाऱ्या जठराग्नीनं संतांची संगत केली आपलं तेज दाखत्व असणारं सोडून दिलं आणि मळू असणाऱ्या झाला आणि या शरीरामध्ये त्रिजगतामध्ये असणारं तेज मंद झालं हे शरीरातल्या तेजाचं सांगितलं बाहेरचं तेज आहे का ज्याने प्रकाशिले जगराई त्याशी प्रकाशा उन्हे नाही पारुका चोर आल्या पायी प्रकाश त्यासही तैसाची महाराज म्हणतात बाबा भरताच्या नगरामध्ये तेजाची संगत असणारी संताची झाली आणि संताची संगत झाल्याच्या नंतर ज्यानं असणारा दिवा लावलाय त्यालाही प्रकाश तैसाच दिला आणि जन म्हणले गावात कार्यक्रम चालू आहे पोथी चालू असताना चोरी करा आलंय लाईटानं म्हणलं का नको बाबा मला चांगल्या कामाला लावलंय नाही ना कोणाही योग म्हणले तिथं तुझा भाव नव्हता तेजाला संताची संगत झाली झाल्याच्या नंतर वायू सत्संगाला आदला चंचल फुले विसरला योगीश्वरा भेटू आला निचळ झाला निज रूपी विचारे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही श्वास दुर्वास न म्हणे काही निसंग पाही विसरत निसंग पाही विसरत महाराजांना असणार चौथं पद त्या ठिकाणी तत्व सांगितलं वायू माणसाच्या शरीरामधलं चौथं तत्व वायू आहे वायू असणारा एका जागा थांबल का वारा नाही थांबणार ना पण या देहामध्ये असणारा वारा एकत्र थांबला देहाच्या बाहेर वारा गेला का आणि देहाच्या बाहेर वारा गेला की लोक म्हणतात राम नाम सत्य आहे त्या वाऱ्याला संताची संगत झाली देहामध्ये विसरला हे देहातलं वारं बाहेरच्या वाऱ्याला संताची संगत झाली सुवास दुर्वास सोडून नेला सर्व संग समान वागणूक तयार झाली झाल्याच्या नंतर सत्संगाला दरे आकाश गुपोने पै कोणाचा विसरून या निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी न लिंबे एकही विकारी सत्संग तोरी एवढी आकाशाला संताची संगत झाली हे शरीरातलं पाचवं तत्व मग त्या शरीरातल्या आकाशाने असणारा दुधाभाव सोडून दिला प्रत्येकाला वागणूक समान देऊ लागलं हे शरीरामधलं बाहेरच्या आकाशाला संताची संगत झाली ते म्हणणं नाही उन्हाळ्यात पाऊस आणतो पावसाळ्यात गारवा आणतो आणि गारव्यात ऊन पडतो नाही ना त्यानं उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये समान वागणूक दिली दिल्याच्या नंतर आईशे नगर आवगेची संता श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरात सुभाग्यवंत नांदत सौभाग्यवंत असणारा भरत नांदू लागले आईसे नगर हे भरताचं नगर असणारं भक्तिमय झालं हनुमंतरायानं पाहिल्यानंतर कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती न मानसा श्रीराम भजने उलासा सावकाश नांदते सावकाशपणाने नांदू लागले माझ्या हनुमंतरायानं पाहिलं आणि या नगरामधल्या लोकांकडे पाहिल्याच्या नंतर कोणी हीन नव्हतं कोणी दीन नव्हतं कोणी दुबळं नव्हतं कोणाला दुर्दशा नव्हती प्रत्येक जण भरताच्या नगरामधलं आनंदाने वाचू लागले उरी बळे कबोरा करणे अक्षराचे खरे ज्ञाने दैसे देणे तैसे गेले कोणाही उने असे ना मग
कथा एका वाचून सर्वता तुझी वार्ता सेना बघ. तुझे पणचे दलाल जपू. उपाय तत्काळ गोड. सर्वस्व नेतान लगे पळ घेऊन सबळ जातसे महाराजांनी सांगितलं बाबा त्या नगरामध्ये असणारा प्रत्येक जण आनंदाने राहू लागलं. हनुमंतरायनं पाहिलं आणि त्या नगरामध्ये असणार एकाच वस्तू देता घेता आणि एकाच बोलाची कथा होती. तुझा भाव होता का नव्हता ही पण राम राम म्हणले की तेव्हा हानू का असं होतं का नाही ना. जैसे देणे तैसे घेणे आणि कोणा येऊने असे ना. राम द्यायचा आणि राम घ्यायचं याच्या व्यतिरिक्त नव्हतंच. पण महाराज म्हणले एवढ्यावर थांबलं नाही. तिथंही तुझेपणाचे दलाल टकवण्यासाठी आले. आल्याच्या नंतर त्याच्या चिवडी पडे सर्वस्वेशी जीवित उडे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनरते महाराजांनी सांगितलं बाबा जिथं जिथं असणारी या द्वैताच्या दलालाची उडी पडली ना तिथलं सर्वस्व असणारं लुटून नेतात. म्हणले गावात काही ठेवतील का चांगलं काहीच चांगलं ठेवत नाही. एकदा का तुझेपणाचा दलाल चांगल्या संसारामध्ये घुसला त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. अशी दलालाची कथा गावगाराय सांगू लागले. अंगाळ मंगळ नंदवाचा जवळ निवड उपाय गजा प्राणी आणि कळचा दलाल ऐसा द्वेषाचा मग? भरत नगरी लोक चतुर सोय उदिमय कांग विर बरोबर होता द्वैताचा संचार वरती सत्वर छेदिती महाराज- एक एक उदिम ऐसा आकळी सगळी आकाशा गोड. द्वैताची देते कोण दशा वा. परम परेशा विनटले महाराज म्हणले एकदा जर अशा दैताच्या दलालाची जर मदत त्या ठिकाणी बांधली तर आमच्या वकील भावा म्हणाले अंगळू मंगळू नंद भाषा. आणि सरळ कोणाला कळेल का नाहीच कळणार. आणि कळायची असेल तर वकील मामाकडे पाहिजे. आता ती यायला उठू लागली. भाषा कळाली का कोणाला त्याचीच भाषा होती. मग हे दलाल तुझेपणाचे ज्या वेळेस शिरले ना ते आंगळू मंगळू भाषा बोलतय. असं नाही तसं नाही तसं असं बोलतय आणि सगळं गाव लुटून नेतय. पण महाराजांना सांगितलं भरताच्या नगरातले लोक चतुर होते. तुझेपणाचा दलाल आला रे आला. जय राम श्रीराम जय राम म्हणायचं. दलालाचं तिथं काही चलत नव्हतं. हनुमंतराय पाहू लागले. आठवटिया चौभारे कथा कीर्तना चौपेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर जरे तुषारे आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोने गोड. चैतन्य घन होवोनी निर्विकार जनी सुस्थिर निर्विकारपणाने असणारे भरतजी नांदू लागले. शून्यत्व असणारे निघून गेलत. दुजा भाव राहिलाच नव्हता. प्रत्येक मनात धनात रोमात असणारा राम कोंडल्या गेलता. आणि तो भरत असणारा आनंदानं गावागावात चौकात घराघरात त्या देवाचं चिंतन त्या देवाचं हरिकीर्तन करताना हनुमंतराय पाहू लागले. राम नामे कोल्लो गोड. गगनाव घेची मौरले मोक्ष बळी लगडोनी आले ऐके झाले हरिरंगे. महाराज सांगतात बाबा प्रत्येक जण असणार त्या गावामध्ये त्या देवाचं नामचिंतन करीत होतो. किती वेळ शिंक जांभली खोकळा आणि अवघाची वेळ वाया गेला. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे असं त्या गावामध्ये चालू होतं. मग ऊन होतं का दुखी होतं का पिवळं राशन कार्ड कोणाचंच नव्हतं. मोक्ष फळ रगडून आलते. महाराजांना सांगितलं बाबा आणि ते मोक्ष फळ घ्यायलाच कोणी तयार नाही. म्हणले का प्रत्येकाच्या घरी आनंद आहे. म्हणले हे घरी नेऊन कुठे ठेवावं. असं सुखरूप नगर हनुमंतानं पाहिल्यानंतर बरोबर कपी स्वानंद डुलाता गोड. पुढे देखील भरत आत्मविस्मित सोय झाला. एवढं नगर भरताचं माझ्या हनुमंतरानं पाहिलं आणि सर्व नगर पाहिल्याच्या नंतर राज्य ऋषी भरतजीला हनुमंतरायनं समोर पाहिल्याच्या नंतर
हनुमंतराय मनातल्या मनात हसले. रात्रीचा 1:30 वाजायला म्हणले आणि राम इथं कस काय विचार हनुमंतरायने केल्याच्या नंतर जटाधारी वल्कलांबर तापस वेशी मनोहर राजवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा ठाण मान गुण लावण्य कळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन येते काला. माझ्या हनुमंतरानं भगवंताचं रूपाचं स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केलं. पाहिलेत कोणाकडं? भरताकडं. ठाण मान गुण लावण्य लक्षण रूप कळा वल्कलांबर परिधान केलेला भरतजी पाहिले आणि हनुमंतराय म्हणतात देवा इथं का आलात असं अर्ष्णावर बोलू लागले. मनोमय करोनी नमन रण पुरुषार्थ शोभन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझाने. मनोमन माझ्या हनुमंतरायनं नमन त्या ठिकाणी जगाच्या मालकाला केलं आणि जगाच्या मालकाला नमन करून माझ्या हनुमंतराय म्हणतात देवा 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 कोण संकट तुमच्यावरती आलं. हनुमंतराय बोलू लागले तोषात्मा राम दिसशी दुःखाचा राम बरं. रणी सांडिला युद्ध धर्म परम धर्मत्वा केला धीर वीर परम उदार रण प्रवीण मासुरा पुराण. प्राण गर्जती अपार ते समग्र लटिकेची. देवा 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 म्हणतात ना देवा मी आत्मा राम आहे पण देवा तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाटतंय सगळ्या ब्रह्मांडाचं दुःख तुमच्याच डोक्यावरती आहे की काय असे दिसतात देवा. तुम्ही म्हणता ना धीर आहे वीर आहे सूर आहे पराक्रमी आहे अनेक पुराणानं गर्जना केली ना देवा हे सगळं खोटं आहे. हनुमंतराय बोलू लागले लटिके तुझे कुळशुळ लटिके तुझे व्रत सकळ लटिके तुझे प्रताप बळ लटिकाच केवळ पुरुषार्थ लटिके. तुझं पुरुषत्वची नाही काही स्त्रीत्व तुझं माझी नाही. बरं. सुखावली नपुंसक. वेश तोही लटिकाची देवा. लटिकी लटिकी तुझी शौर्य शक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीराम व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्म रघुत्तम व्रताचे. देवा 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 बोलावं कोण बोलायला एक माणसं म्हणतात बाबा मर्यादा पाहिजे आणि सामर्थ्य पाहिजे. हनुमंतरायकडे सर्वस्व होतं. देवा तुमचं कुळ लटक तुमचं धर्म लटक जात लटके खानदान सुद्धा म्हणला देवा तुमचं खोटं आहे का देवा. अहो काय म्हणावं तुम्हाला पुरुष म्हणावं का देवा. अरे पुरुषाचं कार्य आहे रणभूमीच्या ठिकाणी रणयोद्ध्यासारखं युद्ध करावं. पुरुष नाही देवा बाई म्हणावं तर बाई सारखा यश नाही आणि पुरुष म्हणावं तर रणभूमी सोडलीस देवा. आणि नपुसक म्हणायला गेलं तरी लाज वाटेल असं काम तुम्ही केलं. हनुमंतराय बोलू लागले का पुरुषार्थ केला ती तुका वाया गेला. बरं. छात्र धर्मा बोलला विला रणी. रणी सांडिला तो मित्र. देवा 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 आजपर्यंत जेवढा पुरुषार्थ केला काय कमी पुरुषार्थ केलास का देवा. 18 पद्म वानर 56 कोटी गोलांबळ 72 कोटी रीस रात्र छेदो बांधलास लंकेला आणलास नाही ते युद्ध केलंस. आजपर्यंत केलेला पुरुषार्थ देवा वाया गेला का. स्वतःचा भाऊ रणभूमीच्या ठिकाणी सोडला मग तू केलेलं काम सगळं खोटं आहे. हनुमंतराय बोलू लागले शरणागत वानर सांडिले अनाथा मग सुग्रीवा सांडिला तेत रावणे घात करावया. देवा 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 तुम्हाला लालच लागली लालच. तुम्हाला वाटायले सगळं मलाच भेटाव. शरणांगत आलेला बिभीषण सुग्रीव अंगद नीळ नीळ जामवंत सगळे 18 पद्म वानर बिगार पगारीचे देवा तुझ्या संग आले आणि तू लंकेमध्ये नेऊन त्या रावणाला घात करावा असं तुला वाटत आहे. हनुमंतराय बोलू लागले एक एक गोळांबुला गिळू सके ब्रह्मांड गोळा काय से रावणाचे बळ रवी सकळ जिंकावया. देवा 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 जरासं आमच्याकडे पाहायचं असतं.
18 पद्मवानर आम्ही तुमच्या सोबत होतो. एक एक गुलांमुळाकडे एवढं सामर्थ्य होतं देवा. आज्ञा जर तुम्ही दिली असती ना, ब्रह्मांड गिळण्या इतकी ताकद होती. का तुम्ही या ठिकाणी आलात? हनुमंतराय बोलू लागले. झाय तळमळ जोमित्रनी सांडोनी सत्वरम पळाला शितूर रघुवीर बाण समोर धाडिला. मग देवा देवा विकट अवस्था लक्ष्मणाची आहे देवा. कधी प्राण जाईल सांगता येत नाही. तळमळ लक्ष्मण करत असताना देवा भावाला भावाची साथ देण्याची गरज होती. पण विकट अवस्थेमध्ये लक्ष्मणाला सोडलं, तिथून पळाला, समोर बाण पाठवला. हनुमंतराय बोलू लागले. करा तो तेथे बरोबर आणि तो औषधी दे. गोड. उठून या जो मित्रा ते रावणा ते मारितो. देवा जास्त चिंता करण्याची गरजच नव्हती देवा. एक मुहूर्त जर त्या ठिकाणी राहिला असता, औषधी घेऊन आला असतो, लक्ष्मणाला उठवलं असतं, रावणाला मारलं असतं. श्रीरामा धोरणे केला गणी. विकळ बंधुरणी सांगिला. ऐकता भरत चकित झाला. पाहू लागला आकाशे. देवा 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 थोर अन्याय तुम्ही केलात. स्वतःचा भाऊ रणभूमीच्या ठिकाणी विकळ अवस्थेमध्ये सोडलात. एवढं हनुमंतराय बोलल्याच्या नंतर भरतजी म्हणले कोण आहे बाबा? म्हणून भरतजीनं वर पाहिल्यानंतर पर्वता घरपुची बांधोनी डोंगर गगनी जातसे सत्वर गरजत थोर राम नामे दिसे अति बळे बळवंत कळी काळा द्वेषी नानिता बाण देखोनी नामांकित सत्वर येत पयाला. भरतजी म्हणतात बाबा सेफ्टी मध्ये पर्वत बांधलाय, मुखामध्ये देवाचं नामचिंतन आहे आणि कुठंतरी युद्ध चालू असेल म्हणून असणार, सारखं वेगानं चालत असेल की काय असं असणार बोलू लागले. रामदूत साचार युद्ध मांडले गोरंदर पर्वत घेऊन सत्वर करावया संवार जातसे. मग प्रसंग येत हा पातला कुसोव्रतांत वहिला. 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला कृपाळुत्वे. भरताना हनुमान प्रमाण लावायला सुरुवात केलं. रामाचा दूत असेल त्या आरती मुखामध्ये देवाचं चिंतन आहे. जाऊ द्या म्हणले, कसं का असणं गावात आलंय ना, मग त्या देवाचं असणार, भगवंताची असणारी कथा विचारून असं असणार बोलू लागले. श्रीराम दिन दयाळ राम भावार्थ मुकाळ राम सप्रेम स्नेहाळ पर्णत पाळ. श्रीराम राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान राम चितगण ओळला. राम कथे नव्हेत बौद्ध दिवस होतो पीडित रामे कृपा करुणी त्वरित कपी पर्वत पाठविला. भरत राजाने हात जोडले. भरत राजा म्हणतात माझा राम जगाचा कनवाळू कृपाळू दयाळू भक्ता लागी कनवाळू असणारा माझा राम आहे आणि माझ्या रामाला माझी दया आली असेल. किती वर्ष झालं नाव घेतलं नाही. कोण म्हणाले? ज्याच्या गावातलं धोंडे माती झाड राम राम म्हणतात तो भरत म्हणायला मी 14 वर्षापासून रामाचं नावच ऐकलं नाही आणि आज आलाय ना याला कथा विचारून असं असणार बोलू लागले. यशी पुसता प्रवर्ती समाग्रा राम कथा सविस्तरा आम्हा सांगेल वानर अति चतुर दिसत आहे. भरतजी म्हणले बाबा याला जर असणार मी राम कथा जर विचारली तर काय करील सविस्तर सांगल. कशावरून? कारण हे मनोवेगानं चाललंय आणि एवढ्या स्पीडनं बोलायले कसं असेल अति चतुर असणार आहे असं असणार बोलू लागले. विचारोनी मनी भरत जाद राम श्रवणी पुसता झाला तक्षणी प्रेमी करोनी कपिशी मग कोण कैचा लाशी कोठोनी तुझी पर्वत काय मनोने राम भेटी तुझ कैसेनी कोपे करोनी बोलसे. भरतजीनं हात जोडले बाबा. कोण आहात? कुठं जायचंय? कशासाठी आलात? रामाची तुमची भेट कशामुळे झाली? अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. राम कैचा कोठी लपवण तुझ कोपाया काय कारण कोठे पडिला लक्ष्मण वानर गणा ते कैचे. भरतजी म्हणतात बाबा कोण राम? कोणता राम?
बरं जाऊ दे, असेल कोणता राम, तुला रागवण्याची गरज काय? तुला काय भांडण नाही, काही नाही. कोण विभीषण? कृपेनं मला सांगावं, विनंती करू लागले. कैचा बिभीषण जयरंगत कोटे रावणाची झुंज होत, लक्ष्मण गळके विजाला मूर्छित. कोण हे तू युधाशी, मग? कोण्यार्थ तू गेलाशी, पर्वत कशाला गेले तुझे. वेळोवेळा राम स्मरची, रामे तुम्हाशी सख्य कैचे. विभीषणजी म्हणतात, बाबा विभीषण म्हणायला भरतीचा प्रश्न आहे. विभीषण कोण? रामासंगत विभीषण नव्हता, राम लक्ष्मण सीता तिघच गेलते चित्रकूट पर्वतावरून. मग विभीषण कोण आला? आला लक्ष्मणाचं भांडण करण्याचं कारण काय? लक्ष्मण कुठं मूर्छित पडलाय? तुला असणार रामाचे भेट कुठं झाले? कृपेनं मला सांगावं, विनंती करू लागले. माझा संदेह हो, तुझे दावा मा भाऊ, जने उदास ओशी पाहो, कथा नेओ सांगता. बरेचसे म्हणतात बाबा, हा असणारा समूळ माझ्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे, माझ्या मनामध्ये असणारा संदेहाच्या गाठी असणारा पेढा, आणि संपूर्ण रामकथन सांगावं, विनंती करू लागले. तुझे मुखी रामस्मरण म्हणून तुझा चरण पुढती घालितो लोटांगण, रामकथन मज सांग. व्रत प्रेमाच्या संपूर्ण प्रेमे बांधला कपिनंदन, न ओळखोनी व्रत चिन्ह राम म्हणून उपाशी. उपास मिसे कपिनाथ, श्रीरामा ते वर्णित, सूक्ष्म सर्वगत अनंत, सदोदित सांगता. विनंती असणारी भरतजीने केली. हनुमंतराय इसमित झाले ना, हनुमंतराय म्हणतात, देवा 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 देवा, बस झालं ना देवा, मला विचारायची गरज नाही देवा. मला माहित आहे तुम्ही किती लहान झाला, किती मोठे झाला, किती सूक्ष्मत्व रूप घेतलं, कोटं लपला, काय काय केलं, हे मला सांगण्याची गरज नाही. हनुमंतराय बोलू लागले. पण घेशील टिकाची प्रेमा धाविशी, जगाची जैसा तत्वी तोशी, कैसे मजशी चाले ना, उघड सर्वत्र असशी, असोनी विश्वावेलेला विशी, जगीत जगान दिसशी, पाताल पशी सूक्ष्मत्वे. देवा 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 देवा, हे माझ्या सोबत नाही चालणार देवा. तुम्ही जगाला झुकवा देवा, पण तुम्ही राम मी मारुती आहे हे माझ्या समोर लग्न चालणार नाही देवा. तुम्ही लई नाटक केले देवा, जळी स्थळी भरला रीता डाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी देवा तू आहेस, पण पाहायला आल्याच्या नंतर कुठं कुठं लपलास मला माहित आहे. पावया निघाले ते देवगडे नागवळे, नागवे आळाळीत केले विटविले दिगंते. मग एक अन्नाची वर्जिले, एक कपाला खाऊ लागले, एकी तृण रस सेविले, पाऊ लागले तुझ लागे. एक माता जटावर एकी वळविले शरीर, एक सेवित उदक मात्र, एक निरळी सांडिले, एक झाले वल्कलांबर, एक चर्माचारण पर, एक तृणाचे शेजार, एक सविस्तर नरकेचा, एक झाले जीवोडके, घंटी मुंडी बघवे सुडके, एक वेडीले पडके, एक बोलके अति चतुरा. देवा 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 देवा, कोण कोण पाहिला आलं देवा तुम्हाला? अहो काही जणांना देवा तुमची भेट व्हावं म्हणून घराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, लेकराचा त्याग केला, काहीनं डोक्याचे केस वाढवले, काहीनं अन्नाचा त्याग केला, काहीनं पानाचा त्याग केला, काहीनं शरीराचा असणारा त्याग केला, काहीनं कपड्याचा त्याग केला, बंगलामध्ये राहून राहिले देवा. रात्रंदिवस तुझं भजन केलं, पण त्यांच्या स्वप्नात आला नाही. हनुमंतराय बोलू लागले. पाती तुझ लागी सर्वतान दिससी जगे, आसून त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविशी. देवा देवा देवा, प्रत्येक जण तुला पाहायला गेलं, आणि प्रत्येक जणानं तुला प्रत्येक ठिकाणी देवा सापडण्याचा प्रयत्न केला. भेटला का कोणाला? नाही भेटला. कुठं होता? त्यांच्याच जवळ होतास देवा, त्यांच्याच जवळ होता. तुझा आहे तुझं पाशी, आणि परी तू जागा चुकलाशी. प्रत्येकाच्या जवळ देवा तू होतास, पण प्रत्येकाला भेटला नाही. हे माझ्या पुढे चालणार नाही. हनुमंतराय बोलू लागले. माझ्याशी नेत्याला मत मी जाणले, समजतल पलाशी
समस्त सांगेना मग? आता बेनेल पसिबा पुरी वेळा लाविशी शेकी पाने होऊन राशी ते कोणाशी लक्षेना निर्धार माग काढिता वेळ न लगे जळे बुडता गोड. पंचाईचा तळपता लाज. लाज सर्वता असेना देवा देवा मला माहित आहे कुठं कुठं लपला देवा प्रत्येक भक्तानं तुम्हाला पाहण्याचा प्रयत्न केला सूक्ष्म रूप धारण केलं पाण्यामध्ये गेला देवा आणि पहिला मच्छरूपी अवतार धरलास लाज मनाला वाटली नाही हनुमंतराय बोलू लागले कोणी धरिता येत रूपाने गळती धरित हात पाय पोटी घालून देत पाठी करिता दिली मग बरा देवा तिथेही भक्तानं ओळखलं आणि भक्तानं ओळखल्याच्या नंतर पाठ निवर केली हातपाय पोटात घातल्यानंतर पर्वत पडल्या पाठीवरी ओळखीना देशी तरी मग तेथे धरिता निर्धारी रूपांतरी लपतोशे समुद्र मंथनाला सुरुवात झाली देवा पर्वत बुडत होता पाठीवरती धरला प्रत्येकानं ओळखलं हा कासव इथला नाही स्वर्गातला आहे देवा भक्तानं ओळखलं तिथून पळाल्यानंतर धावण्या धावता मागेशी वेने वेने सुकरवशी एकी दाती भोय दरीशी करुणा भाकीशी आणि तिथून देवा वारा पळाला तिसरा असणारा सुकररूपी अवतार घेतला धरत्री बुडत होती असणारी नखागरी धरल्यानंतर ओळखीता निर्धारी बरं. भाडे पसरो नियाभारे वाह. गुरगुर करीशी खांबा भितरी नरणा केसरी होऊन टाकशे देवा तिथेही तुला भक्तानं ओळखलं तिथून पळालाच देवा चौथा नरसिंह रूपी अवतार घेतला खांबामध्ये राहिला गुरगुर केल्याच्या नंतर नख केस तिकट भारी हाते धरोनी अंगावरी उदर चिरोनी नकागे करशी बोरी पात्याची तेव्हा तिथं नरना केशरी बाबा अर्ध मनुष्य अर्धा प्राणी असा नरसिंह अवतार घेतला भरत प्रल्हादानं दावा केला हिरण्यकशिपूनं काढलं आणि बाकीच्याचं सोडून दे ज्यानं तुला पाहिलं त्याला जिवंत ठेवलं नाही देवा पानाराची बोरी केली हिरण्यकशिपूचा वध केल्याच्या नंतर निष्कंटक हो शिवा पुढा भिकारी रंका बोली. दीन कुब्ज होनी देख बळी पाशी भीक मागशे देवा 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 जगाचं सोडून दे अरे ब्रह्मांडाचा नायक असताना हातामध्ये कटोरी घेणं लाज वाटली नाही देवा भिकारी झाला बळीच्या दारामध्ये गेला भीक मागितल्यानंतर बळीराजा चतुर भारे कोणे निर्धारे धरुण्या द्वारपाळ करे आज्ञा पिवरे तिष्ठता देवा देवा बळीराजा चतुर होता त्यानं ओळखलं पायाला धरलं देवा आणि द्वारपाळ केलं मी नाही असंख्य पुराण सांगतात की आजपर्यंत देवा तू तिथं आहेस हनुमंतराय बोलू लागले मग? मागण सांगितली मागाडे मग पुल्या माईचे मळे निज निवाडे काढीशी देवा तिथेही थांबला नाही पाचवा अवतार संपला देवा आणि सहाव्या अवतारामध्ये गेला असं परशुरामाचा अवतार घेतला आणि स्वतःच्या माईचं मुंडकं पाडल्यानंतर मोकलो निधाय माया लोक म्हणती झाले काय अपूर्व पाय केवढे देवा 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 लाज नाही वाटली देवा स्वतःच्या माईचं मुंडकं पाडलंस आणि माय 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 म्हणून रडू लागला गाव जमा झालं आणि गाव जमा झाल्याच्या नंतर गावानं सांगितलं काय झालं माय मेली म्हणजे कोण मारली मयाच मारली म्हणलास असं असणार बोलू लागले आताची पाबारो कडे किती मिळाली माकडे सागरी तारुण्या गुंडे लंका काय वाडे घेतली देवा. तारुण्या महारणा मारविला लक्ष्मणा शरणांगत विभीषण तोही सांडून पळाला शे देवा 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 जरासं पहा देवा पहिला सोडून द्या दुसरा सोडून द्या तिसरा चौथा पाचवा सहावा देवा सहा सोडून द्या आताची पहा रोकडे
किती 18 पद्म वानर देवा घेतलेस. तुला मागचं आठवत नसल पण आताच पाय बिगर भाकरीचे लंकेला नेलेस आणि त्या रावणानं घात करण्यासाठी सोडल्यानंतर तू राम मी मारुती लपणी न चले मज प्रती वाह. उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया हात जगाच्या मालकाच्या समोर माझ्या हनुमंतरायानं जोडले देवा. तू राम मी मारुती आहे देवा. ते माझ्यासोबत चालणार नाही देवा. देवा वेळ लावू नको देवा. उठ चल लक्ष्मणाला उठवायचे देवा. हनुमंतराय बोलू लागले घेऊनी मोहाची बुंदी घेऊनी आधी नवरात्री कोण म्हणून माझ्या प्रती उसोनी चिती आलाशी एक उरला शे रावण त्याशी मारिता न लागे न येता. पुची बांधून घेईन सत्य जाण श्रीरामा रामा रामा ऐक रे रामा. एक रावण उरलाय त्या रावणाला मारायचंय रामा. किती वेळ असणारी मोहाची बुंदी घ्यायची, किती वेळ असणार मायेचं पांघरुण घ्यायचं, किती वेळ हे नाटक दाखवायचं. बस झालं रामा, बस कर आता. भाऊ कधी जाईल सांगता येत नाही. लवकर चल आणि ऐक रामा, जर नाही आला शेपटीत बांधून देण्याचं सामर्थ्य आहे. हनुमंतराय बोलू लागले उठविन लक्ष्मण. लक्ष्मण ओढ, ओढ. निर्दाळीन रावण मग अभिषेकीन विभीषण वाह. तरी मी दूत जाण रामाचा. ऐक रामा ऐक. या हनुमंताचं बोलणं ऐक. इथून तर तुला घेऊन जाईल, लक्ष्मणाला उठवील, रावणाला मारील, सीतेला सोडील, नवगिराची बेडी सुटल, 33 कोटी देवाची बांधवडी सुटल, रामराजाची गुढी उभारील आणि वाजत गाजत अयोध्येला नेईल. तरच मी कोणाचा? त्या रामाचा दूत आहे. छाती ठोकून हनुमंतराला सांगितलं देवा चला देवा. देवा जास्त वेळ थांबण्यात मजा नाही. 2 वाजलेत म्हणले देवा. आणि किती वेळ थांबायचं? लक्ष्मण विकट अवस्थेत आहे, गाव चिंतेत आहे, 18 पद्मवानर चिंतेत आहेत. विनंती हनुमंतरायाने केली, लक्ष्मणाला असणारा उठवायचे देवा. प्रत्येक विनंती वाचणारा राज्य ऋषी भरतजीने ऐकून घेतली आणि आता राज्य ऋषी भरतजी हनुमंतरायाला बोलणार आहेत आणि पुढची कथा गोड ऐकायला भेटणार आहे. जशी जमल तसं सांगण्याचा प्रयत्न केला. 5 वाद्याला अवघड असते आणि जिथं कमी तिथं आम्ही, काही हरकत नाही म्हणजे महाराज जशी जमल तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. जी चांगली वाटेल असेल माझ्या स्वामीचा आशीर्वाद समजून जीवनामध्ये उपयोगी आणा. धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता एखादा वेळा वाकुडा शब्द तोंडातून प्रयत्नारा वाणीतून गेला असेल तो असणारा माझ्या गुजीचा, माझ्या या ठिकाणी वाचेचा दोष समजून, पामर आपलं लेकरू समजून या ठिकाणी मला माफ करावं. महाराजांनी सांगितलं, गाववाल्यांनी सांगितलं, येण्याचा योग आला आणि आल्याच्या नंतर गाव पाहिलं, आनंद वाटला महाराज. कारण एवढ्या धावपळीमध्ये एवढे माणसं इथं, प्रत्येक गावातून याला शक्ती करून 2च माणसं समोर. का? पाऊस आले म्हणजे प्रत्येकाला मिळती मरणाची, पण ते घरी बसल्यावर जगू देत नाही आणि इथेही जगू देत नाही. ज्या दिवशी जायचे त्या दिवशी जायचेच, पण वाचक सूचकाला चिंता नाही. का? रामट नामस्मरणापुढे निघणं, काय सेवा पुढे म्हणजे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही. सांगितलं, देवाला विनंती केली, जसं जमल तसं केली, सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि हीच सेवा जर पुन्हा कधी ऐकायची असेल तर महाराज म्हणले, बाबा भावार्थ रामायण फुकटगाव या YouTube वरती जर सर्च केलं तर आपल्या गावातली सेवा आपल्याला पुन्हाही ऐकायला भेटल. झोपलेले दिसतील, ऐकायला बसले ते दिसतील. नाही तर नातूला आजी सांगेल, बघ मी पोतीला गेलते, नातू म्हणजे झोपली होतीस, मला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे रात्रभर असणारं जागरण करा. कारण देवाचा कॅमेरा बंद झाल्यावर आपलं काही खरं नाही. त्या देवाचं चिंतन करा. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती, सर्व वाचक सूचक श्रोते मंडळीच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.